मी नुकताच या फ्लॅटमध्ये राहायला आलो होतो. माझ्यासाठी इथे सर्व अनोळखी होते आणि मला इथे कसे तरी काही महिने काढायचे होते. घरातून पहिल्यांदा मी बाहेर पडलो होतो. जरी वय माझे लग्नाचे असेल तरीसुद्धा मला बाहेर कुठे जास्त राहण्याची सवय नव्हती. पण आता कामामुळे मला या परिस्थितीला तोंड द्यावे लागले. एक दिवस मी बाहेर जात असताना मला एक मीडियम वयाची सुंदर स्त्री दिसली. तिचे रूप तर एवढे सुंदर होते की तिला बघून फारच मंत्रमुग्ध झालो. ती छान साडी घालून तसेच तिचा तो मेकअप आणि तिचे ते लटकणारे केस तिला अजूनच सुंदर बनवत होते. तिची आणि माझी नजर एक झाली होती. आम्ही दोघे एकमेकांसाठी अनोळखी होतो. पण पहिल्याच नजरेमध्ये असे वाटत होते की नेहमी तिला बघत राहावे. तिचे ते मोठे डोळे मला बघत होते. मागूनच कोणीतरी तिला सासूबाई म्हणून हाक मारला आणि ती आत घरामध्ये गेली. मला तर विचार येत होता की एवढी सुंदर आणि तीच वय पण जास्त नाही, तरीसुद्धा तिला सासूबाई का म्हणत आहे. तिने परत एकदा माझ्याकडे बघितले आणि आपल्या घरच्या आतमध्ये जाऊ लागली. मी पण नंतर बाहेर निघालो. काही दिवस असेच चालले. ती सुंदर स्त्री मला नेहमी दिसायची. आमचे एकमेकाकडे लक्ष पडायचे. एक दिवस तिथल्या दादाचे माझ्याशी बोलणे झाले. दादा मला म्हणाला, "तू इथे नवीन राहायला आला आहे का?" मी त्यांना हो म्हणालो. त्याने माझी विचारपूस केली. दादा एक चांगल्या नोकरीवर होता. आम्ही दोघेही इंजिनियर झालो होतो. त्यामुळे थोडे बोलणे जास्तच होऊ लागले. आता कधी पण दादा भेटला की माझ्याशी बोलायचा. आणि एक दिवस त्याने मला घरी बोलावले. तसेच त्या दिवशी चहा नाश्ता त्याच्याकडे झाला आणि ती सुंदर स्त्री मला दिसली. त्यांच्या घरी बहुतेक जास्त लोक हात नव्हते, कारण दादा त्याची बायको आणि त्याला एक मुलगा होता. तसेच ती सुंदर स्त्री असे 4 जण मला त्या घरी दिसले. ती स्त्री कोपऱ्यात उभी होती. त्यानंतर आतमधून आवाज आला की सासूबाई चहा घ्या आणि ती हो म्हणून आतमध्ये गेली. मला तर आश्चर्य वाटले, कारण तिचे वय तेवढे जास्त वाटत नव्हते. तसेच ती पाहायला फारच सुंदर होती. ती मला नेहमी साडी नेसून दिसायची. आता दादासोबत माझी ओळखी झाल्यामुळे दादा नेहमी माझ्यासोबत बोलायच्या. कधी आपल्या मुलाला घेऊन माझ्या घरी येऊन गप्पा करायच्या. तर कधी मी पण त्यांच्या घरी जात होतो. दादाच्या बायकोसोबत तसेच तिथे राहणाऱ्या स्त्रीसोबत माझे थोडेफार बोलणे होऊ लागले होते. मी दादाच्या बायकोला वहिनी म्हणत होतो, पण जेव्हा आम्ही त्या सुंदर स्त्रीसोबत बोलत होतो, तेव्हा मला फार छान वाटायचे. ती सुद्धा माझ्याशी फार चांगल्याने बोलायची. हळूहळू आता तिचे आणि माझे बोलणे पण चांगल्या प्रकारे होऊ लागले. कधी कधी तर ती आता आपल्या नातवाला घेऊन माझ्या घरी येऊ लागली आणि आमचे बोलणे वाढू लागले. तिचे राहणीमान आणि तिचा चेहरा फारच चांगला होता. तसेच ती माझ्याकडे आता येत असल्यामुळे मला पण फार छान वाटत होते. आमचे बोलणे नेहमी होत असल्यामुळे तिच्या आणि माझ्यामध्ये एखाद्या मैत्रीसारखेच नाते झाले होते आणि ती बोलायला फारच खुल्या विचाराची होती. त्यामुळे अजूनच आमचे पटू लागले. कधी कधी तिच्या घरचे बाहेर गेले तर ती माझ्याकडे येऊन बसायची आणि आम्ही बोलत होतो. आमची ओळखी होऊन काही महिने झाले होते, पण ती आणि मी आता मनमोकळ्यापणाने बोलत होतो. एकदा मी तिला विचारले, "तुम्ही चेहऱ्यावरून वाटत नाही की तुम्हाला एवढा मोठा मुलगा असेल." तर ती म्हणाली, "माझे लग्न कमी वयात झाले होते आणि मुलगा पण लवकरच झाला. म्हणून माझे वय पण जास्त नाही आहे. तसेच माझ्या नवऱ्याचे पण 12 वर्षाच्या आधी निधन झाले. माझा नवरा फार चांगला होता आणि माझी अनेक इच्छा पूर्ण करत होता. नवरा असेपर्यंत मला कशाचीच कमी होती. तो नेहमी माझी काळजी करायचा. पण आता नवरा गेल्याचे दुःख पण होते."